थोडंसं गणित सांगतो। विधानसभेच्या गेल्या 3 निवडणुकांमध्ये काय झालं ते आपल्याला माहित आहे। 2014 साली शिवसेनेने 282 जागा लढवल्या, 63 जागा जिंकल्या। त्यावेळी स्ट्राइक रेट किती होता? फक्त 22%। 2019 साली शिवसेनेने 124 जागा लढवल्या आणि 56 जागा जिंकल्या। त्यावेळी स्ट्राइक रेट होता 45%। आणि 2024 ला आपल्या तुमच्या शिवसेनेने 80 जागा लढवल्या आणि तब्बल 60 जागा जिंकल्या। आणि उभाटाने 85 जागा लढवल्या, अवघ्या 20 जागा जिंकल्या। म्हणजे स्ट्राइक रेट फक्त 23%। म्हणजे आपल्या शिवसेनेच्या 1/3 मतही त्यांना मिळाली नाहीत। कारण विधानसभेच्या निवडणुकीत या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना जोरदार थड दिला। त्यामुळे 1/3 मतं मिळाली नाहीत। आणि ज्या जागा जिंकल्या त्या देखील काँग्रेसच्या वोट बँकेवर, काँग्रेसच्या मेहरबानीवर। कारण शिवसेनेचे हक्काचे मतदार यांनी उभाटाला केव्हाच टाटा बाय बाय केलेला आहे। हे या 2024च्या निवडणुकांमध्ये आपण पाहिलं। आणि जनतेने या निवडणुकीमध्ये त्यांची बिनपाण्याने हजामत पण करून टाकली आहे। आणि म्हणून आपल्याकडे आत्मविश्वास आहे, त्यांच्याकडे अहंकार आहे। आत्मविश्वास आपल्याला यशाकडे नेतोय, अहंकार त्यांना विनाशाकडे नेतोय। आणि म्हणून अहंकारी लोकांचा फणा 2024च्या निवडणुकीत या ठिकाणी जनतेनेच या ठिकाणी ठेचण्याचं काम केलंय। हे आपल्या समोर आपण याचे साक्षीदार, महाराष्ट्र याचा साक्षीदार आहे। खरं म्हणजे बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला आयुष्यभर विरोध केला, त्याच काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधण्याचं काम पाप कुणी केलं आपल्याला माहित आहे। आणि त्याचबरोबर सत्तेसाठी लाचारी पत्करण्याचं काम कुणी केलं तेही आपल्याला माहित आहे। सत्तेसाठी लाचारी पत्करली आणि कमरेचं डोक्याला गुंडाळलं।